नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कुमार भारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 2 संत वाणी अ जैसा वृक्ष नेणे याचा अभ्यास करणार आहोत। आणि धडा क्रमांक 2 संत वाणी अ चा हा सेशन क्रमांक 2 आहे। संत वाणी अ हे संत नामदेव द्वारा लिहिलेले अभंग आहेत। या पाठामध्ये संत नामदेव यांचे एकूण 5 अभंग घेतलेले आहेत। त्यापैकी 3 अभंगाचा अभ्यास आपण यापूर्वीच्या सेशन मध्ये केलेला आहे। उर्वरित 2 अभंगांचा अभ्यास आपण सेशन क्रमांक 2 मध्ये शिकणार आहोत। तर आपण पुढच्या अभंगांचा अध्ययन करूया। जैसा वृक्ष नेणे या कवितेमध्ये किंवा या अभंगामध्ये संत नामदेव यांनी वृक्षाची उपमा किंवा वृक्षाची तुलना ही संतांबरोबर केलेली आहे आणि अशा रीतीने वृक्षांच्या महतीबरोबरच संतांची महती पण सांगितलेली आहे। या अभंगांमध्ये संत नामदेव यांनी ज्याप्रमाणे वृक्ष आपल्याला छाया देतो, आपल्याला फळ फूल देतो, आपली मदत करतो, तसंच संत सुद्धा आपल्याला त्यांच्यातील ज्ञानाचे दान करून आपल्याला मदत करत असतात। सत्संग विवेक बुद्धीद्वारे संकटांना सामोरे कसे जायचे किंवा येणाऱ्या समस्यातून कसे बाहेर पडायचे याचा मार्ग संत आपल्याला देत असतात। संत नेहमी आपल्याला चांगली शिकवण देत असतात आणि आपले ज्ञान समृद्ध करत असतात। त्याचप्रमाणे वृक्षाची तुलना संत नामदेवांद्वारे करून संतांबरोबर करून इथे संतांची महती सांगितलेली आहे। बघूया पहिला अभंग थोडक्यात। जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसे ते सज्जन वर्तताते। ज्याप्रमाणे वृक्षाला मान आणि अपमान, कोणी त्यांचा मान सन्मान केला किंवा अपमान केला तरी त्यांना काही फरक पडत नाही, त्याचप्रमाणे सज्जनांचं जीवन ही तसंच असतं। येऊनिया पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही। जर कोणी मनुष्य प्राणी येऊन वृक्षांची पूजा करतात तरी त्यांच्या मनामध्ये झाडाच्या मनामध्ये सुख असतं का, त्याला आनंद होतो का? नाही। त्याचप्रमाणे संतांच्या मनामध्ये सुद्धा कोणी येऊन त्यांची पूजा केली, त्यांना दान धर्म केला तर त्यांना आनंद होत नाही। अथवा कोणी प्राणी येऊन तोडती तयान म्हणती छेदू नका। किंवा मनुष्य प्राणीने येऊन वृक्षांना तोडताना ते म्हणत नाही नका नका तुम्ही मला तोडू नका, माझं जीवन वाचवा, असे त्यांना विनंती करत नाहीत। तर त्याचप्रमाणे संत सुद्धा कोणी येऊन त्यांचा पूजा अर्चा केली किंवा कोणी त्यांचा मान अपमान केला तरी त्यांना काही फरक पडत नाही। ते त्यांचं जे ज्ञानदानाचं कार्य जे आहे किंवा समाजसेवेचे जे कार्य आहे ते अविरत तसेच चालू ठेवतात। पुढचे अभंग आहेत। निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। निंदा स्तुती, आता बघा इथे निंदा आणि स्तुती हे वेगवेगळे शब्द आहेत पण ते एकत्र केलेले आहे। निंदा करणे म्हणजेच काय करणे, वाईट बोलणे, एखाद्याबद्दल आपण त्याच्या पाठीमागे त्याची निंदा करणे, त्याचा अपमान करणे, त्याच्याबद्दल नको ते बोलणे। स्तुती करणे म्हणजे प्रशंसा करणे। निंदा आणि स्तुती हे एकमेकांचे विरुद्धार्थी शब्द आहे। निंदाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येणार? स्तुती। तर बघा निंदा करणे म्हणजेच काय, निंदा ही कधी समोर आपल्याबद्दल कोण चांगलं बोलतं का? समोर नाही। आपल्याबद्दल जे काही बोलायचं असेल, वाईट साईड बोलायचं असेल ते आपल्या पाठीच बोलतात, म्हणून त्याला आपण असं म्हणतो की निंदा करणे। पण स्तुती आपली कशी केली जाते? समोरून केली जाते, समोर येऊन आपली प्रशंसा केली जाते। मग सम मानिती, सम म्हणजे समान, मानिती म्हणजे मानणे, जे म्हणजे जे संत। तर बघा जे संत निंदा आणि स्तुती यांच्यामध्ये त्यांना काही फरक पडत नाही, त्यांना समान वाटतात। ह्या निंदा केली म्हणून कोणी त्यांना राग येतो का? नाही। स्तुती केली म्हणून त्यांना आनंद वाटतो का? नाही। कोणी प्रशंसा येऊन केली त्यांना आनंद वाटत नाही। आता ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वरांना सगळे ओळखतात, त्यांची पण तुम्ही अभंग वाचलेले असतील। संत ज्ञानेश्वर यांचे आई वडील जेव्हा पुन्हा घरी आले तेव्हा समाजकंटकांनी काय केलं, त्यांना गावाच्या बाहेर काढले, त्यांची निंदा केली, त्यांना नको नको ते बोलले आणि त्यामुळे त्यांच्या मनावरती थोडा वेळ परिणाम झाला, पण नंतर त्या संकटातून ते बाहेर आले। त्यांच्या नंतर समाजकंटकांनी त्यांना फार विरोध केला पण त्यांनी कोणताही परिणाम त्यांच्या कार्यावरती होऊन दिला नाही।
तर संत असेच असतात, त्यांना निंदा आणि स्तुती दोन्ही पण समान असतात. निंदा केली म्हणून त्यांना राग आला, म्हणून त्यांनी येणाऱ्या माणसांचा खूप अपमान केला, त्यांना खूप बोलले, अद्वैतता बोलले. स्तुती केली, कोणी प्रशंसा केली म्हणून त्यांना फार आनंद झाला, त्यांना आपल्या आसनाजवळ स्थान दिलं, असं कोणाबरोबर ते वागत नाहीत. त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणतेही लोक त्यांच्याबरोबर येऊन त्यांची प्रशंसा करू दे किंवा निंदा करून दे, सगळ्यांना ते समान मानतात. पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. बघा, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवाला किंवा धैर्यवान. आता धैर्यवंत हे उपमान दिलं जातं कोणाला अजून माहिती तुम्हाला? छत्रपती शिवाजी महाराजांना, की त्यांना हिम्मतवान असे म्हटलं जातं, कारण की त्यांनी खूप धैर्ययुक्त काम केलेलं होतं. तसं सर्व लोकांना आपण धैर्यवंत म्हणतो का? नाही. ज्यांनी कठीण प्रसंगामध्ये असं काही करून दाखवले, असे काही कार्य केले आहेत की पूर्ण विश्वामध्ये त्यांचं नाव लौकिक झालेलं आहे, तर असे छत्रपती शिवाजी आहेत, त्यांना आपण धैर्यवंत म्हणतो. तर इथे धैर्यवंत यांची उपमा कोणाला दिलेली आहे? संतांना किंवा साधूंना. साधूंचा अर्थ काय असतो? की ज्यांनी आपले सगळे सहा विकार जे असतात त्यांचा विकार त्यांनी आपल्या मनातून काढून टाकलेले. साधू हे विकार त्यांनी आपल्या जीवनातून धुवून टाकलेले आहेत, म्हणजेच नष्ट केलेले आहेत. असे हे साधू जे असतात ते हिम्मतवाले असतात, धैर्यवान असतात. कोणत्याही प्रसंगामध्ये ते आपलं हिम्मत सोडत नाही किंवा धैर्य सोडत नाही. कोणी येऊन त्यांच्या तोंडावरती त्यांची निंदा नालस्ती केली तरी त्यांना काही फरक पडत नाही, किंवा कोणी येऊन त्यांची स्तुती केली तरी त्या स्तुतीमुळे त्या आनंदाने फार विभावून जातात, असं काही नसतं. तर ह्या निंदास्तुतीचा त्यांच्या मनावरती, साधू संतांच्या मनावरती काही परिणाम होत नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये ते त्यांचं धैर्य सोडत नाहीत, ते त्यांची हिंमत सोडत नाहीत. कोणत्याही विपरीत परिस्थितीमध्ये ते त्यांचं धैर्यवंत राहतात. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी, तरी जीव शिवा गाठी पडूनी जाय. आता इथे बघा, नामा हे म्हणजे कोण? की संत नामदेव. आता बघा, आपण एखादी कविता लिहितो, तर कविता लिहिल्यानंतर आपण कवीचं नाव लिहिलं जातं की नाही. कोणी एखादा लेखक जर काही लेख लिहितोय तर तो आपला शेवटी काय करतो? लेखकाचं नाव लिहितो. तर त्याच पद्धतीने जे पूर्वीचे जे कवी होते, संत होते, त्यांनी जे अभंगांची रचना केली, ओव्यांची रचना केली, तर प्रत्येक ओवी मागे किंवा प्रत्येक अभंगामागे ते त्यांचं नाव लिहितात. जसं की नामा म्हणे, तुका म्हणे, संत जनाबाई आहेत, जना म्हणे. तर प्रत्येकाने आपापलं नाव तिथे लिहिलेलं आहे. आणि जेव्हा जीव शिवाचं म्हणजे परब्रह्माबरोबर एकरूप होतात ना, तेव्हा ते त्यांचं त्या अभंगामध्ये नाव लिहितात. तर इथे सुद्धा बघा, संत नामदेव यांनी आपलं नाव लिहिलेलं आहे, नामा म्हणे. म्हणजे इथे कोण म्हणत आहे? नामदेव, संत नामदेव म्हणत आहेत. त्यांची जरी होय भेटी, त्यांची म्हणजे कोणाची? साधूंची. जरी होय भेटी, भेटी होणे, गाठ होणे, गाठ होणे. तरी जीव म्हणजे काय? प्राण. शिवा म्हणजे काय? परब्रह्म. गाठी म्हणजे गाठ होणे, भेट होणे, पडूनी जाय. आता बघा, हे संत जे होते ना, संत परंपरामध्ये अनेक संत परंपरा आपल्या देशामध्ये होऊन गेलेले आहेत, आपल्या भारतामध्ये होऊन गेलेले आहे. आणि या संतांच्या जीवनाचं उद्देश काय असतं? की समाजकार्य करून, समाज प्रबोधन करून मनुष्याच्या जीवनाचं सार्थक करणे. त्यांना जे मनुष्याचं जीवन जे भेटलेलं आहे, मानवाचं जीवन जे भेटलेलं आहे, त्या जीवनाचं त्यांना सार्थक करायचं आहे. आणि म्हणून ते चांगले कार्य करून जीवनाची सार्थकता करत असतात. पण त्यांची शेवटची इच्छा काय असते? की त्या परब्रह्माची एकदा तरी भेट व्हावी. आणि ह्या परब्रह्माची भेट झाल्यानंतर त्यांच्या जीवनाचा अंत होण्यामध्ये ते सुख मानतात. तर संत नामदेव म्हणतात की जीव म्हणजे कोण? प्राण. म्हणजे आता कोणाचा प्राण? संत नामदेवांचा प्राण. जेव्हा संत नामदेव हे असे म्हणतात की जेव्हा असे साधूची भेट जेव्हा होते, अशा संतांची भेट जेव्हा होते ना, तेव्हा ती भेट अशी वाटते की जशी माझ्या जीवाची म्हणजे माझ्या शरीरातील जे प्राण आहे त्यांना शिवतत्व म्हणजे परब्रह्म यांची गाठभेट झालेली आहे. म्हणजे जीवाची आणि शिवाची गाठभेट झालेली आहे. म्हणजेच परब्रह्म, आत्मा आणि परब्रह्म यांची गाठभेट झालेली आहे. कधी अशी होते जीवशिवाची गाठभेट? जेव्हा संत येऊन भेटतात. म्हणजे अशा संतांचं एकदा जरी दर्शन झाले की कोणत्याही परिस्थितीत त्यांचं मन सुख दुःख मानत नाही, मान अपमान मानत नाही, निंदा स्तुतींचे
त्यांच्या मनावरती काही विपरीत परिणाम होत नाही, असे संतांची जेव्हा एकदा जरी भेट झाली तरी ते मला परब्रह्माप्रमाणे भेटल्यासारखंच तो आनंद मला होणार आहे, असं कोण म्हणत आहेत? संत नामदेव. बघूया या अभंगामध्ये आलेले कठीण शब्दांचा अर्थ. निंदा, नालस्ती, अपमानकारक बोलणे, स्तुती, प्रशंसा, सम समान सारखे, धैर्यवंत हिम्मतवान, गंभीर निश्चल. भेटी गाठभेट, जीव प्राण, शिव परब्रह्म परतत्व, गाठी एकत्र येणे, जाय होते. आता आपण ह्या अभंगाच्या नंतर तुम्हाला जे स्वाध्याय दिलेला आहे त्याचा आपण संक्षिप्त विवरण करून घेऊया, प्रश्नांची उत्तरं पाहून घेऊया. प्रश्न 1, वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. आता बघा इथे वृक्ष दिलेला आहे आणि ते संत दिले आणि ह्या तक्त्यामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही काय लिहिणार आहात? मान अपमान जाणत नाहीत. वृक्षांना मान अपमान यांचा काही फरक पडत नाही आणि संत निंदा स्तुती समान मानतात. आता अजून एक तक्ता दिलेला आहे तुम्हाला, इथे चित्र दिलेलं आहे वृक्षाचं आणि घटना दिलेली आहे आणि त्याचे परिणाम काय होतं हे उत्तरामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. घटना बघा, वृक्षांवरती काय परिणाम होते? वंदन केले. कोणी जर येऊन वृक्षांचं वंदन केलं तर त्याचे सुख त्याचा परिणाम काय होतो की त्याचे सुख वृक्षाच्या मनात नसते. किंवा कोणी येऊन वृक्षावरती घाव केले, त्याला तोडले, तरी वृक्ष काय म्हणतात का त्यांना आम्हाला तोडू नका म्हणून नाही. तर मग उत्तर काय लिहिणार तुम्ही? तोडू नका असे म्हणत नाही. तर इथे बघा, इथे तुम्हाला प्रश्न दिलेले आहेत आणि परिणाम मध्ये तुम्हाला हे उत्तर लिहायची आहेत. खालील विधाने सत्य विधानांपैकी सत्य विधान ओळखून लिहा. आता इथे बघा तुम्हाला 4 विधान दिलेले आहेत. अ, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. आ, संतांना सन्मानाची अपेक्षा असते. ई, संत निंदास्तुती समान मानत नाही. ई, संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत. तर ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तुम्हाला सत्य विधान याच्यातून ओळखायचं आणि लिहायचं आहे. त्याचं उत्तर येणार अ, संतांचे वर्तन वृक्षाप्रमाणे असते. पुढील प्रश्न आहे की खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहायचे. वृक्षाचा समानार्थी शब्द झाड, तरु. सुखचा समानार्थी शब्द येणार आनंद, समाधान. समचा समानार्थी शब्द येणार समान, सारखेपणा. आता काव्य सौंदर्यमध्ये बघायच्या अगोदरच्या सेशन मध्ये आपण जे अभंग पाहिले होते त्याच्या संदर्भातील जे काव्य सौंदर्य होतं त्याचं आपण उत्तर त्या सेशन मध्ये पाहिलं. आता या सेशन मध्ये आपण जे अभंग पाहिले त्याच्या संदर्भात जे अभंगाच्या ओव्या आहेत त्याचा काव्य सौंदर्य आपण पाहणार आहोत. अभंगाची ओवी आहे. निंदा स्तुती सम मानिती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या पंक्तीतील विचार सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. तर उत्तर आहे जे संत निंदा आणि स्तुती समान मानतात त्यांचे मन कधीही विचलित होत नाही. संतांची कोणी निंदा करो किंवा प्रशंसा अर्थात स्तुती, संतांना दोन्हीही समानच. कुणाच्या निंदा किंवा स्तुतीचा संतांच्या मनावर कोणताच परिणाम होत नाही. त्यामुळे संतांचे मन नेहमीच धैर्यशील असते. आता बघा अभिव्यक्ती स्वमतचा प्रश्न पण तुम्हाला विचारला जातो. तर बघूया आपण काय विचारलेला आहे. प्रश्न आहे अ, प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेल्या वृक्षाच्या उपमे संदर्भातील तुमचे मत स्पष्ट करा. तर पाहूया उत्तर. प्रस्तुत अभंगातून संत नामदेवांनी संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक उपमा आहे. ज्याप्रमाणे वृक्षांना मान अपमान समान असतात त्याचप्रमाणे संतांना स्तुती निंदा समान असतात. वृक्षाची कोणी पूजा केली तरी वृक्षाच्या मनाला त्याचा आनंद वाटत नाही. तसेच वृक्षावर कोणी घाव घातला तरी वृक्षाला त्याचा राग येत नाही. पुढे उत्तर कंटिन्यू आहे. त्याचप्रमाणे संतांची कोणी स्तुती करो किंवा निंदा संतांच्या मनावर त्याचा कोणताही परिणाम होत नाही. ज्याप्रमाणे वृक्ष एका ठिकाणी अविचल राहून सर्वांना समान समजून उदार वृत्तीने फळ फुलं सावली देतात त्याचप्रमाणे संत देखील सर्वांना समान समजून उदार वृत्तीने ज्ञानदान करत असतात. म्हणून प्रस्तुत अभंगातून संतांना दिलेली वृक्षाची उपमा ही अगदी समर्पक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संतवाणी अ मध्ये जैसा वृक्ष नेणे हे संत नामदेव यांचे अभंग आपण शिकलो आणि त्याच्यातून वृक्षांप्रमाणे संतांचे महत्त्वाचं वर्णन आपण पाहिलो.
याच्यानंतर आपण संतवाणी आ याचा अभ्यास करणार आहोत, पण याच्यानंतरच्या सेशनमध्ये. धन्यवाद.